उपोषणाचा चौथा दिवस तरीही प्रशासन झोपेतच. अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी सेवलेतील आमरण उपोषण सुरूच. जनतेचा संताप अनावर, तीव्र आंदोलनाचा इशारा. सेवली इथं अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रलंबित मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस. मात्र 4 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप उपोषणस्थळी भेट न दिल्यानं उपोषणकर्त्यांनी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सेवली व परिसरातील हजारो नागरिकांना महसूल विभागाच्या विविध कामांसाठी जालना इथं वारंवार जावे लागत असल्यानं वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे. यामुळे सेवली इथं अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनानं याकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या मागणीसाठी गणेश मोरे, सरपंच प्रतिनिधी प्रल्हादराव पावले, सतीश डुमे, परमेश्वर गाडेकर, सरपंच वरखेड, विजय सदावर्ते आणि तानाजी राऊत हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला गावातील सामाजिक संघटना, व्यापारी, शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिलाय. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अन्यथा लोकशाही मार्गाने उग्र जन आंदोलन उभारलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा दिलाय. सेवलीच्या जनतेला न्याय कधी मिळणार हा सवाल आता प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात असून प्रशासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते.